पुराय आपल्या मतदारसंघाचो सगळो अभ्यास करून मांडप आणि विशेष करून फॉलोअप करून आपल्या मतदारसंघात कितें करपाक जाय ते करून घेवप ही एक म्हणजे धडाडीत काम करपी डॉक्टर देविया राणे खरोखरूच हांव मनापासून तांचे खूब खूब अभिनंदन करता। आयचे चारूय प्रोजेक्ट जर तुम्ही पळयशात जाल्यार पयलो प्रोजेक्ट आमी 11 kV अंडरग्राउंड ताका ऑलमोस्ट 22 कोटी रुपया खर्च करता। हेजा फक्त फाउंडेशन स्टोन आसा बट बाकी 70 वाठारात वेगवेगळे अंडरग्राउंड केबलिंग आमी ऑलरेडी करता। आमचे पावर मिनिस्टर बापसुदीन ढवळीकर ताजेर उलयल्या, हांव ताजेर इन डिटेलान चड उलोवचो ना। दुसरो प्रोजेक्ट जाका आमी म्हणटा की 15 MLD वॉटर ट्रिटमेंट प्लांट म्हणजे दोनूय प्रोजेक्ट हे सातत्यात लोकांच्या गरजेचे लायट आणि उदक आणि त्या खातीर होय प्रोजेक्ट आमी आज फाउंडेशन स्टोन घालता। तिसरो प्रोजेक्ट जाका आमी म्हणटा की केरीचो देव आजोबा हाजे पुराय ब्युटिफिकेशन करप जे आमचे श्रद्धास्थान आसा। 70 सयत गोंयचे लोक सुद्धा देव आजोबाक नमन करपा खातीर सातत्यात त्या देवळात येता। ताजे ब्युटिफिकेशन तिने आपल्या MLA लेड फंडांतल्यान घेतल्या बद्दलय बी हांव आमदार देविया राणे हांचे खूब खूब अभिनंदन करता। आणि चवथो प्रोजेक्ट आमी सातत्यात पळयताले, टुरिस्ट येता, टुरिजम आसा ते सन सँड एंड सी हे आमी सातत्यात म्हणटा, म्हणजे खंय आसा तर ते बिचार येता, बीच पळयता आणि ते चल्ले। बट त्याच टुरिजमाचो फायदो खरेंच आमच्या 70 गावातल्या, सांगे गावातल्या, काणकोण गावातल्या, केपें गावातल्या लोकांक जाता काय कितें तर तो इतको तेंप जायनाशिल्लो। बट तो जावचो म्हणून जो वेलनेस टुरिजम रिसॉर्ट आमच्या PPP तत्वाचेर जे अंजुणा वयतना आसतना आमच्या गेटीचेर रायट सायडीतल्यान जागे आसा, म्हणजे हांगासरूय ते कॉन्ट्रॅक्टरूय आसात, तो एक बरो प्रोजेक्ट हो तयार करता ज्या निमित्तात म्हणजे थंयसरूय बी एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज तयार जातल्यो आणि कितलेशे टुरिस्ट जेंकां आमी म्हणटा की म्हादई वायल्ड लायफ पळोवपाक जाय, जेका एडव्हेंचर टुरिजम करपाक जाय, तेचे खास करून टुरिस्ट आयजूय बी आमच्या ह्या परिसरात येता। बट ताची संख्या ही खरोखरूच खूब मोठ्या प्रमाणात वाडटली हाजी म्हाका खात्री आसा। त्या खातीर तोय प्रोजेक्ट आमच्या टुरिजम डिपार्टमेंटाच्या मार्फत आमी फाउंडेशन स्टोन घालता। हे सगळे प्रोजेक्ट जे फाउंडेशन स्टोन आमी आज घालता ते पुराय फुडल्या 2 वर्साच्या भितर एका चड तेंप न्ही भारतीय जनता पार्टीचे सरकार अशें आसा जेचो फाउंडेशन स्टोनूय आमीच घालता आणि ताचे इनॉग्रेशन सुद्धा आमीच करता, अशा पद्धतीचे भारतीय जनता पार्टीचे सरकार आसा। म्हणून फुडल्या 2 वर्सांक ह्याय प्रोजेक्टाचे आमी इनॉग्रेशन करतले। हांव चड वेळ घेवचो ना, बट चड वेळ घेनासर सुद्धा विशेष करून डॉक्टर देविया राणे आणि बाब विश्वजीत राणे हांच्यानी 70 सयत उजगांवाचो विकास हो ध्यास सातत्यात घेवन आपल्या पुराय ह्या भागाचो विकास कशा पद्धतीत जावचो हाज्या खातीर काम करता। विश्वजीत राणे बाब हेल्थ मिनिस्टर आसल्या कारणान आणि बाकी सगळे पुराय गोंयभर तांच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्या मार्फत हेल्था कडेन व्यवस्थीत रित्या आमी पळयता की सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आसूं किंवा बाकीची सगळी हॉस्पिटल ज्या पद्धतीत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर गोंयांत रेडी करपाक जाय ताज्या खातीर सातत्यात तांची भर आसता आणि लोकांक बऱ्यो आरोग्य सुविधा मेळोवन दिवपा खातीर रिसेंटली टाटा बरोबर टायअप केल्ल्या ज्या कॅन्सर खातीर आमकां खबर आसा एखाद्याच्या घरात जर एखादो कॅन्सर दुयेंती जालो जाल्यार ताका कितले त्रास जाता हे तोय जाणा, हांवूय जाणा। म्हणून ताका ट्रिटमेंट आमच्या गोवा मेडिकल कॉलेजीत जावची, सुपर स्पेशलिटीत जावची, ताजेर ताण पडचो न्ही म्हणून ही फॅसिलिटीज हांगासर सुरवात केल्या आणि एक अत्यंत बऱ्या पद्धतीचे सोयी आणि सुविधा ते उपलब्ध करून दीत आसा। आयच्या ह्या सुवाळ्याचेर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या नेतृत्वाच्या सकयल विकसित भारत 2047 हे विजन मुखार दवरून आमी सगळे जाण मेळोन काम करता। बरेचशे फावटी विरोधक हे राजकारण करपाचें काम करता, विरोधकाक गोंयचो विकास जाल्लो नाका म्हणून देशाचो विकास जाल्लो नाका। माननीय मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल विकसित भारत विकसित गोंय ही संकल्पना दवरून म्हणजे फुडल्या 25 वर्साचो विजन कसो आसचो हे मुखार दवरून आमी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ह्या हेजेर भर दीत आसा। तुम्ही जर पळयशात मोदीजीच्या कार्यकाळात 10 वर्सांक तुम्ही पेडण्यापासून काणकोण पर्यंत आणि 70 पासून दाबोळी पर्यंत ह्या गोंयचो विकास पळयात।
ह्या 70रीचो विकास पळयात. वेगवेगळे रस्ते आसतले, लायट आसतले, पूल आसतले, हॉस्पिटल्स आसतली, टुरिझम प्रोजेक्ट आसतले. तुम्ही जर पळयले आसत जाल्यार अटल सेतू सारकिलो तिसरो पूल आमी बांदपाक शकले, जुवारी सारकिलो दुसरो पूल आमी बांदपाक शकले. मनोहर पर्रीकर बायपास काणकोणात ज्या जाग्याचेर 1.5 वर लागताले आज 4 मिनटांनी जो रस्तो हा पळय तोय बांदपाक शकले. 70रीतले असे काही विकास प्रकल्प आसात. सातत्यात तांच्यांनी प्रपोजल आणि बाब विश्वजीत राणे यांच्यानी आतांय उलोवन दाखयले. हय, केरी गांव तसो पळोवंक वचत जाल्यार हो निसर्ग संपन्न गांव आसा. म्हणजे ज्या गांवांत आमी गोंयची एक एंट्री पॉयंट म्हटल्यार जाता. तो गोंयचो शेवटचो गांव न्ही तर तो गोंयचो पयलो गांव आसा ज्या गांवांतल्यान आमी एंट्री करता. आणि तो गांव हो सुंदर गांव जावचो, तो गांव हो ब्युटिफूल जावचो म्हणून केरी पुराय तांच्यानी ब्युटिफिकेशनाचोय प्रोजेक्ट आमच्या GSADCच्या मुखार दवरला. जाता तितक्या बेगीन तेय बी आमी एंट्री पॉयंट जो आसा होय प्रकल्प आमच्या हातात घेवपाचो आसा आणि जाता तितक्या बेगीन तोय प्रोजेक्ट हो पुराय करतले. दुसरे 70रीतले कितलेशेच इंटरनल रोड किंवा बारीक साको आसलेले पूल करपाचें काम आमच्या सरकारात ऑलरेडी सुरवात केल्या. फाटल्याच दिसांनी आमी दोगूय जाण बरोबर तिगाय बरोबर आसतना आमी त्याय पुलाचें इनॉग्रेशन केल्लें. आतां म्हाका दिसता सावर्ड्याचो पूल हो एकूच पूल उरला. हांवें PWDक ऑलरेडी इन्स्ट्रक्शनूय दिला की त्या पुलाचो सर्वे करून तोय प्रोजेक्ट आमकां जाता तितके बेगीन पुराय करपाक जाय. ताज्या खातीर तोय प्रोजेक्ट जो आसा होय आमी पुराय कंप्लीट करतले. माननीय मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता आसतना आमी ह्युमन रिसोर्स तयार करप म्हणजे स्किलिंग, रिस्किलिंग आणि अपस्किलिंग ही योजना जी आसा ह्यो सातत्यात लोकां मुखार हांव मांडटा. PM विश्वकर्मा योजना आसतली किंवा आमी ITI पॉलिटेक्निक आणि कॉलेज हातूंतल्यान भुरगे स्किल्ड जावचे, तांकां नोकरी मेळची, गव्हर्मेंट सेक्टरांत मेळची, प्रायव्हेट सेक्टरांत मेळची. बट 100% भुरगे हे सेल्फ एम्प्लॉयमेंटरी जावपाक जाय. नाल्यार ताका सरकारी नाल्यार बिगर सरकारी नोकरी ही 100% लोकांक मेळपाक जाय. कारण आमी म्हणटा की लोकांची जर आर्थीक परिस्थिती सुदरतली आसत जाल्यार ती आर्थीक परिस्थिती सुदरपा खातीर आमच्या सारकिले सरकार जे आसा हे सातत्यात काम करीत आयिल्लें आसा. फाटल्या 10 वर्सांक खूब मोठ्या प्रमाणात बदल 70रीत आणि गोंयांत आमी करपाक शकले आणि तो फक्त आणि फक्त मोदीजी खातीर. अदरवायज इट इज नॉट पॉसिबल. तुम्ही मुद्दामून काढून पळयात मोदीजीच्या डबल इंजिन सरकारा खातीरच येदो व्हडलो विकास आज गोंयांत जाता, आज 70रीत जाता. कारण आमी पळयता की 33,000 कोटी रुपया म्हणजे गोंयचे बजेट 26,000 कोटी. आमकां 33,000 कोटी रुपया फक्त रस्ते आणि पूल करपाक जर कोणी दिले आसत जाल्यार गडकरीजीन दिल्या, मोदीजीन दिल्या. त्या शिवाय कदापि ते शक्य नाशिल्लें. आणि आयजूय बी आमी खंयचोय जरी प्रोजेक्ट आमी पळयता की फाटल्या दिसांनी डॉक्टर देविया हांच्यांनी म्हाजे कडेन म्हणजे तांच्या फॉरेस्ट कॉर्पोरेशनांतलो एक नवीन प्रोजेक्ट रेडी करून दिल्लो जो ट्रायबलच्या अंडर. नो डाऊट ते पर्यांतलें काम पळयतात पण आपल्या फॉरेस्ट कॉर्पोरेशनाचेंय काम हे खूप बऱ्या पद्दतीत पळयता. तांच्यांनी काणकोण हांगासर आशिल्लो ट्रायबल प्रोजेक्टाच्या अंतर्गत तांच्यांनी प्रोजेक्ट घातला. तोय प्रोजेक्ट आमी सँक्शन करून दिवंक शकतले. हांवें कित्याक सांगलें तर पर्याकारांक ती फक्त आमदार म्हणून आसतली बट सरकारा खातीर फॉरेस्ट कॉर्पोरेशनाची चेअरमॅन म्हणून सुद्धा खूप बऱ्या पद्दतीचें काम ती सातत्यात करता. हांव खरोखरूच तिची तोखणाय करता. आपलें कॉर्पोरेशन सेल्फ सस्टेन कशें जावचें, ते स्वयंपूर्ण कशें जावचें. मागीर ते कॅज्यू फेस्ट आसूनी किंवा फेणी खातीर GI टॅग आसूनी. आमी म्हणटा की पयलीं फेणी इल्ली आमच्या गांवांनूच लोक मारताले बट ती फेणी ही नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलाचेर ती फेणी फक्त म्हणजे पिवन पयलीं लोक म्हणटाले की फेणी पिला रे काय म्हणटाला. बट आज फेणी पिवप हो एक म्हणजे त्या पद्दतीचो तसो पळोवंक वता जाल्यार ताका GI टॅग जर मेळ्ळे आसत जाल्यार आमी म्हणटा की नॅशनल आणि इंटरनॅशनलाचेरूय वचपाक सुद्दां होय प्रोजेक्ट एखाद्या वेळी आमचो फुडें वचूं शकता. म्हणून सातत्यात अशा पद्दतीत वेगवेगळे प्रोजेक्ट हे आमी सदोदीत करीत आसा. आयच्या ह्या घडीक आमी माननीय मोदीजीची संकल्पना ही 4 पिलराचेर आमी सरकार चलता. 4 पिलर खंयचे? एक नारी शक्ती जी आज खूप मोठ्या प्रमाणात पर्येचे आमदार तिच्या खातीर हांगासर आसा. तुमच्याच खातीर स्वता ताळी मारून घेयात. इट इज अ नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण. या 4 पिलराचेर आमचे सरकार चलता. तुम्ही म्हणटले ह्या 4 पिलराचेर कित्याक? तुम्ही खंयच्योय योजना काढून पळयात, तुम्ही खंयची सेंट्रल गव्हर्नमेंटाची किंवा स्टेट गव्हर्नमेंटाची स्कीम काढून पळयात. ह्यो सगळ्यो स्किमी ह्या सगळ्या 4 पिलरा खातीर आसात.
नारी शक्ती जेन्ना आमी म्हणटा त्या नारीक सन्मान मेळोवन दिवपाचो काम जर कोणी केलें जाल्यार ते मोदीजीत केलें. 33% रिजर्वेशन आसतलें, 3 तलाक आसतले, हे बिल पास करपाचें काम कोणी केलें आसत जाल्यार मोदीजीत केलें. आज गृह आधार आसतले किंवा रुरल डेव्हलपमेंट एजन्सी हेज्या मार्फत विदाउट इंटरेस्ट किंवा विदाउट कोलॅटरल सेक्युरिटी जर सेल्फ हेल्प ग्रुपांक लोन मेळटा आसत जाल्यार ते फक्त आनी फक्त मोदीजीच्या सरकारात मेळटा. ते रुरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीच्या अंतर्गत हे फ्री ऑफ कॉस्ट मेळटा. म्हणून नारी शक्ती आज युवा शक्ती जेन्ना आमी म्हणटा त्या युवकांक एप्रेंटिसशीप आसतली, इंटर्नशीप आसतली, स्किलिंग आसतलें, रिस्किलिंग आसतलें किंवा ताका सेल्फ एम्प्लॉयमेंट हाज्या खातीर वेगवेगळ्यो योजना जर कोणी काडल्या आसत जाल्यार त्यो मोदीच्या सरकारात आनी आमच्या सरकारात. हाज्या पयलीं केन्नाच अशा पद्दतीत म्हणजे युवकांक प्रमोट करपाचें काम खंयच्याच सरकारान केन्नाच करूं नाशिल्लें. ते फक्त जर कोणी केलें आसत जाल्यार ते मोदीच्या सरकारात केलें. आमी तिसरी म्हटलां की किसान शक्ती. किसान शक्ती कित्याक? हय, शेतकरी आमचो अन्नदाता आसा, तो आमकां अन्न दिता, तेजो अभिमान आसपाक जाय आमकां. म्हणून त्या शेतकऱ्याक किसान क्रेडीट कार्ड आसतलें. अजुनूय जर कोणी घेवंक ना आसत जाल्यार बँकेन वचून सांगात की हय म्हाज्या कडेन म्हाजें 30,000 स्क्वेअर मिटरचें शेत आसा, म्हाका किसान क्रेडीट कार्ड दी. ती बँक दिना आसत जाल्यार आमदाराक सांगा, ते बँकेन किसान क्रेडीट कार्ड तुमकां 100% दिवपाक जाय. त्या किसान क्रेडीट कार्ड जालेत, सॉयल हेल्थ कार्ड आसतलें, किसान विमा कार्ड आसतलें, अशी वेगवेगळी कार्डां आज शेतकऱ्याच्या बळसात आसा. ताका कोणाचें सावकारी कर्ज घेवपाची गरज ना. आपल्याकडे सारे ना म्हणून 10,000 रुपया खंयच्या सावकारा कडेन मागोवंक आपलें शेत घाण दवरपाची गरज ना. तुमी बँकेन वचून डायरेक्टली किसान क्रेडीट कार्ड घेवपाक शकता. आयज दूधकार आसतलो तेकाय बी 1 लाख रुपया लोन विदाउट एनी कोलॅटरल सेक्युरिटी हे बँकेत दिता. आणि बँक जर दिना, नॅशनलाइज बँक जर दिना, तुम्ही तुमच्या आमदारा कडेन कंप्लेन करात. SLBCच्या वतीन ताका कंपल्सरी किसान क्रेडीट कार्ड दिवपाचें काम हे आमच्या सरकारान सातत्यात केला. म्हणून आणि चौथें विच इज अ गरीब कल्याण. हांव गरीब कल्याणाचेर सातत्यात उलयता आसतना कित्याक सांगता, आयज पर्यंत माननीय मोदीजीच्या काळात 1 नेशन 1 रेशन, बऱ्याच जाणांक फुकट रेशन कार्डाचेर 5 किलो पर पर्सन. एका घरान जर 4 मनशां आसत जाल्यार 5 20 किलो तांदूळ मेळटा काय ना? रेशन कार्डाचेर मेळटा काय ना? मेळटा. मेळटा मगे मेळटा. हे दिवपाचें काम माननीय मोदीजीत केला. फाटली 10 वर्सां दिता आणि फुडली 5 वर्सां हे फ्री ऑफ कॉस्ट जे आसा हे माननीय मोदीजीच्या हेचेर म्हणजे फुकट रेशन दिवपाचें काम जर कोणी केलां आसत जाल्यार ते मोदीजीत केला. एक सुद्दां मनीस हो उपाशी न्हिदचो न्ही म्हणून तर आमचें सरकार काम करता. DDSSY कार्ड आसतले, रेशन कार्ड आसतले किंवा अशा पद्दतीच्यो विविध स्कीम ह्यो सातत्यात आमच्या सरकारात ह्यो अंत्योदय तत्वाचेर म्हणजे ज्याच्या पर्यंत कोणूच पावनासलो त्याच्या पर्यंत आमच्या सरकारातले आमदार, असंख्य कार्यकर्ते आणि हितचिंतक हे सदोदित त्यांच्या पर्यंत पावता, त्यांना स्किमीचो फायदो करून दिता. म्हणून आमचे सरकार आसा. म्हणून हे नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण या 4 पिलराचेर आमचे सरकार हे सदोदित सगळ्या खातीर काम करीत आसा. तुमचे आमदार डॉक्टर देविया राणे आणि मंत्री विश्वजीत राणे हे सातत्यात तुमच्या खातीर अशा पद्धतीच्यो वेगवेगळ्यो योजना ह्यो सरकाराच्योय पावयता, ताज्या भायर स्वताच्योय बी पावयता वेगळ्यो. त्यो आनी 70कारां खातीर खरें म्हणजे खास करून आसात. तुम्ही सगळे जाण हे भाग्यवान आसात, कारण अशा पद्धतीत वेगवेगळ्या पद्धतीत सातत्यात म्हणजे आमदाराचो संपर्क, आमदार मेळप हे खूप कमी लोकांक मेळटा. बट त्या खातीरच आयज या 4 प्रकल्पा खातीर हांव खरोखरूच म्हणजे पळयतालो की आमी प्रकल्प इनॉग्रेशन म्हटलें काय मॅक्झिमम टू मॅक्झिमम एक 500-600 लोक किंवा 1000 लोक. हांव मुद्दामून म्हणटालो येदी व्हडली सभा कित्याक? ही तर जाहीर सभा आसा, त्या ते तुमचे सगळ्यांचे परत एकदा अभिनंदन करता. तुमचो सगळ्यांचो असोच मोग डॉक्टर देविया राणे आणि विश्वजीत राणे हांचेर आसूनी, मोदीजीचेर आसूनी, भारतीय जनता पार्टीचेर आसूनी आणि म्हाजेरूय बी थोडोसो आसूनी इतकेंच हांव तुमच्या लागीं मागता. आणि परत एकदा सगळ्या जाणांक भारतीय जनता पार्टीचा सगळ्या जाण हात वयर करात. अशें जावचें ना, दोनूय हात वयर करात. नेटान मोठी आवाजात भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की वंदे वंदे
मोदी जी आप आगे बढ़ो, मोदी जी आप आगे बढ़ो. खूप खूप धन्यवाद. देव बरे करू. देव बरे करू. आदरणीय डॉक्टर प्रमोद